सन्माननीय भोईर सर यांना विनंती केल्याने की त्यांनी हे समालोचन सूत्र आपल्या हातात घ्यावं. सोनाई मारू बाळको आपण कृपया मैदान खाली करावं, कारण की विकेटच्या जरा सीमारेषेच्या मागे जावं आणि आपला हा जल्लोष, आपल्याला अधिकार आहे जल्लोष करायचा, आपला राईट्स आहे. काय सामना खेचलात गड्यानो, खरंच मान्यवरांचं डोळ्याचं पारणं फिरलं असेल. नरेश मंदारे साहेब व्यासपीठावर उपस्थित आहेत. आज बाळकूम थांबायचं, जायचं नाही. आजच आपला सामना आहे क्वार्टर फायनलचा, याची नोंद घ्या प्लीज. आज चा दिवस प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावा असा दिवस. आज महाराष्ट्राचं एक असं व्यक्तिमत्व म्हणजेच ज्याची हिमालयाची मोठी उंची, ज्याच्या विचारांनी मराठी माणसाला एक वेगळी संवेदना दिली, एक सामर्थ्य दिलं आणि मराठी माणसाच्या मनात स्वाभिमानाचा अंगार फुलणारी व्यक्ती म्हणजे आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व, ज्यांच्या समोर आपण नतमस्तक होतो अशा आपल्या सर्वांचे लाडके शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे. आज त्यांची जयंती आहे, हे लक्षात ठेवा. ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवले आणि बाळासाहेब ठाकरे यांनी अमराठी माणसाला मराठी बोलायला शिकवलं. हे फार महत्वाची गोष्ट आहे. आपल्या बाजूला जर गुजराती मद्रासी कुठली व्यक्ती असेल तर त्याला मराठी शिकवणं हाच तर आपला खरा स्वाभिमान. खरंच आज बाळासाहेबांच्या त्या व्यक्तिमत्वासमोर आपण नतमस्तक व्हावं असा हा दिवस. आम्ही सर्व त्यांना मानाचा मुजरा करतो आणि नवतरुण जे मराठी युवक आहेत त्यांनी लक्षात ठेवावं की ते पुस्तक होतं, ज्या पुस्तक ज्ञानेश्वरी एवढंच मोठं होतं, त्यांनी दिलेल्या विचारांचं ते पुस्तक आज आपण घेऊन चाललो आहोत. या सामना सुरू होण्यापूर्वी आम्ही त्यांना आदरांजली वाहतो. 5 षटकांचा सामना आहे याची नोंद घ्या. आता 4 षटकांचा सेकंड राऊंडचा सामना होईल. फक्त दुसऱ्या फेरीचा पहिल्या फेरीचे दोन्ही सामने हे 5 षटकांचे असतील याची नोंद घ्या. कसं वाटलं मॅच बघून? थंडीमध्ये सुद्धा थोडी शेकोटी आजूबाजूला पेटली का काय असा अनुभव या सामन्याने आला. 25 यार्डची खेळपट्टी आहे, सीमारेषा संपूर्ण भगवी. 12वा खेळाडू विदाउट टी शर्ट जर आमच्या कॉम्पिटरी बॉक्स मध्ये आला ना तरी 2 धावांची पेनल्टी आहे. काही जण मस्करीमध्ये समजतात, हे जाऊन दे ना यार, काय त्याचं नाही घातलं मी, असं चालत नाही. काय मगाशी एकाने तिकडे विकेटवर मागवून टॉनिक खाल्लं, काय तर तंबाखू खाल्ला. कॅमेरे 8 आहेत, यूट्यूबवर मॅच बघते लोक जगभरात. ताबडतोब ते पकडलं गेलं आणि त्याला 3 धावांची पेनल्टी लागली. त्या बिचारांनी मानच वरती केली नाही. याला म्हणतात नियम व अटी यांचं पालन करणं. प्लीज हे एक अनाडी कोर्ट आहे याची नोंद घ्या. इथे माफी मुश्किल देतच नाही आम्ही. इथे नियम व अटी एवढ्या कडक आहेत. अजय 11 आयोजित अजय पाटील
अजय पाटील यांच्या मध्यस्थीनंतरच काही निर्णय झालाय. ओके, लेट्स प्ले ऑन. नियम अटी काय कडक आहेत. अभिनंदन, खरंच कौतुक करस वाटतं. ओव्हर टू द भोईर सर. भक्ती 11 आणि करावा असा सामना सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. सलामीवीर जोडी वैभव आणि अभि आणि गोलंदाज केतन. पहिला चेंडू फुल टॉस डिलिव्हरी होती ऑन साइड. चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूला कलेक्ट करतोय. तत्पूर्वी एक धाव पूर्ण करतोय फलंदाज वैभव. तर डावखुरा फलंदाज येतोय स्ट्राईक खेळला. फलंदाज अभि. केतन गोलंदाजी मार्कवर आहे. पहिला षटक, दुसरा चेंडू हाताळतोय. फुटोज ऑफ साइडला चेंडू जातोय. ट्रॅव्हल जबरदस्त क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण होतं तिथं. क्षेत्ररक्षणच्या मार्फत फक्त एक धाव तोपर्यंत कंप्लीट केली जाते. चांगला रनिंग मिडविन द विकेट दोन्ही संघ फलंदाजामध्ये. दोन्ही फलंदाज आपलं स्वतःचं एक एक धावांनी खातं उघडतात. संघाला नेऊन ठेवतात 2 धावांवर. पुढचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज मात्र असफल ठरतोय. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. सरळ चेंडू विसावला एक्स्ट्राच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. भक्ती 11 खारेगाव आणि करावा असा सामना सुरू आहे. एक केतन. पुढचा चेंडू लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. पुढे चेंडू टाळण्याचा प्रयत्न. पाया चेंडू लागल्याच्या चेंडू जातो कव्हर रिजन मध्ये. चेंडूला फील केला जात आहे. एक धाव पूर्ण. तो 4 चेंडू आणि 3 धावा अशी स्थिती आहे प्रथम फलंदाजी करताना. भक्ती 11 खारेगाव या संघाचे. पुढचा चेंडू ऑन साइडला. चेंडू ट्रॅव्हल मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षण वेगाने पुढे सरळ घालतो. एकदा दुसरी धाव घेण्याचा घातक प्रयत्न होत नाही. एकच धावावर समाधान मानतोय फलंदाज अभि. दोन्ही फलंदाज 2-2 धावांवर खेळतोय. संघाला नेऊन ठेवतात 4 धावा. 4 धावा. शेवटचा चेंडू. नक्कीच गोलंदाजाला थोडीशी दुखापत होते. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे पहिल्या षटकातील. पहिला डाव सुरू आहे. जसं मिड ऑफ रिजन मध्ये जबरदस्त क्षेत्ररक्षण होतोय. मात्र फेकी व्यवस्थित येत नाही. मात्र फेकी व्यवस्थित आले. गडी बाद होतोय धावचीच्या स्वरूपात. पहिला वैभवची खेळी संपुष्टात आणली जाते. सांघिक कामगिरीमध्ये भर करावा या संघाकडनं. पहिला हादरा बसतोय. पहिला फटका बसतोय भक्ती 11 खारेगाव या संघाला. धाव फलकावरते. एक गडी बाद 4 धावा. तर वैभव फलंदाज धाव घेण्याचा प्रयत्न केला फलंदाजाने आणि फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद झाल्याच्या नंतर नवीन फलंदाज येतोय मनोज. मनोज नवीन फलंदाज. एक गडी बाद 4 धावा. कमकुवत पायाभरणी आपण पाहतो इथे भक्ती 11 खारेगाव या संघाकडनं.
तर पहिला षटक हाताळला गोलंदाज केतन याने 4 धावा खर्च केल्या आणि 1 धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद करण्यामध्ये तो सफल ठरला. तर दुसरा षटक हाताळण्यासाठी येतोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हरदेव. हरदेवची निवड केली जाते दुसरा षटक हाताळण्यासाठी. नवीन फलंदाज मनोज सामना करेल हरदेव याचा. पहिला चेंडू स्लीप रिझन मधून गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाही. एकच धावावर समाधान मानतोय फलंदाज मनोज. आपला स्वतःच वैयक्तिक खाता उघडतोय. एका धावानी धावफलक पुढे सरकतोय 5 धावा. डावखुरा फलंदाज येतोय स्ट्राईकला. फलंदाज अभि सामना करेल गोलंदाज हरदेव याचा. लॉफ केला चेंडूला ऑन द राईट. सरळ चेंडू 6 धावांसाठी पहिला षटकार ची नोंद होतोय. या डावामध्ये अभि याच्या बॅट्स मधून निघालेला पहिला मोठा फटका. सरळ ड्राइव्ह केलाय 6 धावांसाठी. धावा वेगाने पुढे सरकतायत. 11 धावा. तर एक षटकाराच्या साहाय्याने मनोज खेळतोय 8 धावांवर. अभि डावखुरा फलंदाज, मनोज नॉन स्ट्राइक एंडला. हरदेव पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट ऑन साइडला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण मध्ये नाही डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातो. 2 धावा. 2 धावांनी धाव संख्या पुढे सरकते 13 धावा. आता मात्र चांगली सुस्थिती मध्ये आपण संघ पाहतोय. भक्ती येळवण खारेगाव हा संघ, कारण पहिला गडी बाद झाला होता. वैभव धावचीच्या स्वरूपात वैयक्तिक 2 धावांचं योगदान दिले फलंदाजाने. त्याचे जर एक षटकार आणि दर्जेदार फलंदाजीचा प्रत्यय देतोय डावखुरा फलंदाज अभि. पुढचा चेंडू लॉफ केलाय पुन्हा पायाचा. यावेळी क्षेत्ररक्षण तिथे तैनात आहे आणि एक सोपासा झेल टिपतोय. नजर चेंडूवर होती आणि दुसरा गडी बाद होतोय. दुसरा हादरा बसतोय भक्ती येळवण खारेगाव या संघाला. वैभव ची खेळी संपुष्टात आणली जाते. अभि नक्कीच एक षटकार ढुकून एक आशा पल्लवित केली होती या फलंदाजाने पोशाख धाव संख्या राखण्यासाठी. मात्र एक दुर्दैवी फटका खेळतोय आणि नाहक रीतीने हा फलंदाज डीप लॉंग ऑफ रिझन मध्ये झेलच्या स्वरूपात बाद होतोय. नवीन फलंदाज संतोष. चार चेंडू हाताळतोय. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज हरदेव याच्या षटकातील एकूण 9 धावा खर्च करतोय आणि 1 गडी बाद करतोय. तर चांगल्या दर्जाचा फलंदाज बाद होतोय. अभि याने एकूण 10 धावांचं योगदान दिलंय. पुढचा चेंडू मनोज याच्यासाठी जबरदस्त डिलिव्हरी होती. कट करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने, मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. सरळ चेंडू निर्धावच्या स्वरूपात निघून जातोय. 13 धावा. शेवटचा चेंडू असलेला दुसऱ्या षटकातील पॉवर प्लेचा षटक. ऑन साइडला चेंडू शॉर्ट्स मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षण तैनात आहे आणि गडी बाद होतोय तो मनोज. एकच धाव पटकावतोय. एकूण 3 गडी बाद होत आहेत 2 षटकामध्ये. धावा धाव फलकावर त्या 13. अशुभ आकडा 13. दोन षटक पूर्ण 13 धावा.
पहिला षटक हाताळला होता गोलंदाज केतन याने, दुसरा हरदेव. पहिला षटक हाताळला होता तोच गोलंदाज येतो ज्याने पहिल्या षटकामध्ये 4 धावा फक्त खर्च केल्या होत्या. एक गडी बाद करण्यामध्ये तो सफल ठरला होता. किरण स्ट्राईक एंडला कट करण्याचा प्रयत्न, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने, कुठलाचा फुटवर्कचा वापर केला नाही आणि निर्धाव चेंडू जातोय. तर केतन एक चांगल्या दर्जाचा गोलंदाज आहे. आता या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये काय कामगिरी करते ते पाहूया. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, ऑन साइडला पिंदर हवेमध्ये चेंडू आहे आणि फलंदाज झेलच्या स्वरूपात बाद. तेरा धावांवर हा दुसरा फलंदाज बाद होतोय. भक्ती स्पोर्ट्स खारीगाव या संघाचा 4 गडी बाद 13 धावा. तर संतोष भोर आणि संतोष फडतरे स्ट्राइक एंडला संतोष भोर आणि नॉन स्ट्राइक एंडला संतोष फडतरे. स्ट्राइकला संतोष फडतरे आहे. तर क्रीडा रसिकांना विनंती आहे मैदानाच्या आतमध्ये कोणी जायचं नाही प्लीज. तर सामना सुरू करायचा पंच प्लीज. 13 धावा 4 गडी बाद. खराब स्थिती, कमकुवत पायाभरणी. नक्कीच एखादा घरकुल बांधायचं असेल, इमारत बांधायची असेल तर पायाभरणी ही फार महत्वाची असते. क्रिकेटमध्ये देखील असंच असतं. जर तुमची सुरुवात दणक्यात झाली तर शेवट देखील गोड. पुढचा चेंडू लो फुलटो चेंडू ऑन साइडला चेंडू लॉंग मिड ऑन रिझन मध्ये चेंडू मात्र मिसफील्ड होते आणि एक धाव मात्र पूर्ण करतोय संतोष फडतरे. एका धावाने आपल्या संघाचं खातं उघडतोय. तो खूप उशिरानंतर एक धावाने धावफलक पुढे सरकतोय. 14 धावा. 13 धावांवर 2 फलंदाज बाद झाले होते. आता मात्र एक धावाने 14 धाव धावफलकावर भक्ती 11 खारीगाव या संघाचा धावफलक आहे. पुढचा चेंडू डावरा गोलंदाज ऑन साइडला चेंडू यावेळेस बघायचा आहे मिसफील्ड. पुन्हा एकदा वाटलं होतं नक्कीच चेंडू कलेक्ट करेल, गडी बाद होण्याची शक्यता देखील होऊ शकली असती, मात्र मिसफील्ड होतोय आणि निर्धावच्या स्वरूपात हा चेंडू निघून जातोय. 14 धावा. तिसरा षटक प्रगतीपथावर आणि तिसऱ्या षटकातील जवळजवळ 4 चेंडू हाताळतोय. 4 चेंडूचा खेळ संपतोय. अप्रतिम गोलंदाजी, चांगल्या दर्जाचा गोलंदाज आहे. त्याची गुणवत्ता मात्र चांगली आहे. पायाचा हा देखील एक निर्धाव चेंडू जबरदस्त डिलिव्हरी करतोय. कुठल्या प्रकारची संधी दिली जात नाही फलंदाजाला. गोलंदाजा मार्फत नक्कीच प्रभावित करतोय फलंदाजाला आणि भक्ती एलम खारीगाव हा संघ दबावाखाली येतोय, दडपणाखाली येतो. कारण धावा फक्त धावफलकावर 2.5 चेंडूचा खेळ संपल्यानंतर 14 धावा. जबरदस्त डिलिव्हरी. नक्कीच कौतुक करेन या गोलंदाजाचं केतन याने, ज्याने पहिला षटक हाताळला होता. फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या आणि या षटकामध्ये फक्त एकच धाव खर्च करतोय. शेवटची 2 षटकं, 3 षटकं 14 धावा. केतन 2 षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च करतोय. चांगला तिखट मारा केला या गोलंदाजाने, म्हणायला काही हरकत नाही. उर्वरित 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत.
साई नवीन गोलंदाज, पहिला चेंडू लाभ केला फिंदर, हवेमध्ये चेंडू आहे, स्वतः गोलंदाज झेलच्या खाली आणि सुंदर रीतीने हा झेल टिपतोय आणि फडतरे संतोष याची खेळी संपुष्टात आणली जाते. कुठलाच फलंदाज मात्र तड धरून अजूनही खेळपट्टीवर राहत नाही, अजूनही सेटल होत नाही आणि त्या कारणास्तव धावांची आकार थांबली जाते, रोखली जाते कराव्या या संघाकडनं. 14 धावा, 5 गडी बाद. निम्मा संघ नक्कीच गारद होतोय, तंबूच्या आश्रयाला पाहतो आपण. चौदा धावा, 5 गडी बाद. नवीन फलंदाज राजू, पाच गडी बाद, 14 धावा. खडतर आणि निराशजनक फलंदाजी, जबरदस्त डिलिव्हरी होती. चेंडू पडल्याच्या थोडासा लो राहतोय. आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता, ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. धाव संख्या अजूनही स्थिर आहे, फक्त 14 धावा, 5 गडी बाद, 14 धावा. नक्कीच अराउंड द लेग वाईडचा इशारा येतोय पंचांकडनं. पहिली अवांतर धावांची नोंद केली जाते इथे. 1 धावाने धाव फलक पुढे सरकतोय, 15 धावा. पुढचा चेंडू ऑन साइडला, चेंडू 1 धाव पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाही, एकच धावावर समाधान मानतायत फलंदाज. पुढचा चेंडू बघायचा आहे, फलंदाज झेलच्या स्वरूपात बाद. कॉट बिहाइंड आपण पाहतोय. सहा गडी बाद, 16 धावा. चौथा षटक चालू आहे आणि चौथ्या षटकातील जवळजवळ एकूण 4 चेंडू हाताळतोय आणि 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. भारत नवीन फलंदाज, ऑन साइडला चेंडू जातो डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. एकच धावावर फलंदाज समाधान मानतोय. 17 धावा, 17 धावा, 6 गडी बाद. शेवटचा चेंडू चौथ्या षटकातील, शेवटचा चेंडू चौथ्या षटकातील, 6 गडी बाद, 17 धावा. अठरा धावा, शेवटचा षटक, शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. रोखून धरलाय भक्ती 11 खारेगाव या संघाला. करावे या संघाने अतिशय चांगली गोलंदाजी, चांगला क्षेत्ररक्षण, कुठल्याच प्रकारची संधी फलंदाजाला दिली जात नाही. अजूनही कुठला आक्रमक पवित्रा धारण केला नाही फलंदाजाने. 6 चेंडू शिल्लक आहेत. बघायचं एखादा स्फोटक आक्रमक पवित्रा फलंदाज धारण करतोय की नाही. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज
कुमार 1+1 2 धावा. वाईट प्लस 22 20 धावा. आणि 6 धावांसाठी 6 धावा पंचांचा इशारा येतोय. 6 धावांनी संतोष यांनी एक षटकार ठोकलाय. 26 धावा. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. 26 धावा धाव फलकावर. पहिला खराब चेंडू, त्याच्यानंतर एक षटकार. तर चेंज ऑफ स्पेस केला होता गोलंदाजाने. गोलंदाजाने पाहिले, फलंदाजाने आक्रमक पवित्रा धारण केलाय. थोडीशी चेंडूची गती म्हणजे परिवर्तन केला आणि त्याच कारणास्तव फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. 7 गडी बाद 26 धावा. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. चार चेंडू शिल्लक आहेत. नवीन फलंदाज गुड्डू आणि संतोष. कुमार पुढचा चेंडू, पुढे चेंडू टटावलाय. चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये फील्ड केला जातोय. फक्त एकच धाव. 27 धावा. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. संतोष भोर आणि हा दुसरा षटकार संतोष भोर याच्याकडनं. 33 धावा. 33 धावा धाव फलकावर. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे. महागडा षटक हाताळतोय गोलंदाज कुमार. 33 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. मिस होतोय चेंडू. निर्धावच्या स्वरूपात निघून जातोय. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू आहे पहिल्या डावातील कुमार याच्या गोलंदाजीतील षटकातील. आणि पुन्हा एकदा लॉफ केला अंदर आहे चेंडू. डीप लॉंग ऑन रिजनच्या सदस्य डोक्यावरून 6 धावांसाठी 39 धावा. 6 गडी बाद 13 धावा अशी स्थिती होती. त्याच्यानंतर अप्रतिम फलंदाजी संतोष भोर याची. 3 षटकाराच्या साहाय्याने 19 धावांचं योगदान दिलंय आणि 39 धावांवर रोखला जातोय. 40 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय. वाटला होता 25 च्या आत या संघाला रोखवू शकतोय. मात्र कुमार याची खराब गोलंदाजी. 3 उत्तुंग षटकार, 1 वाईड, 1 बाईज आणि अजून 1 सिंगल. एकवीस धावा खर्च करतो या षटकामध्ये.
सह्याद्री स्पोर्ट्स क्लब नाणेफेकीसाठी व्यासपीठावर सह्याद्री व विश्वास आले. सह्याद्री गरजती तोफांचे चौघडे मराठी पाऊल पडते पुढे. सह्याद्रीचं नाव फार चांगलंय. विश्वास स्पोर्ट्स ठाणे शहरातील सर्वात शिस्तबद्ध संघ ज्याला गणलं जातं तो विश्वास स्पोर्ट्स. नाणेफेक करून घ्यावी. मी मान्य नरेश मंदिरा साहेब यांना विनंती करीन की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते दोन्ही एकाच विभागातले संघ विश्वास विरुद्ध सह्याद्री लवकर 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 फिल्डिंग लावून घ्या. थोडी गरमी नाही वाटत सामन्यामध्ये. थंडीमध्ये जांभया यायला लागल्या असं काही करू नका. लोकांना जागं ठेवा. तुमच्या षटकरांनी चौकरांनी चांगल्या खेळाने लोकांना जागृत ठेवलं पाहिजे. नाहीतर थंडीचा महिना आहे ना. अनंत गौतम पाटील व भवन गौतम पाटील यांना विनंती त्यांनी व्यासपीठावर यावं. ज्यांनी मैदान आपल्याला उपलब्ध करून दिलं या मैदानाचे मालक बबन गौतम पाटील व अनंत गौतम पाटील यांना दोन्ही उभयतांना विनंती की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. चला सामन्याचं चित्र काहीतरी एकतर्फीच दिसतंय. 40 धावा. जर 3 षटकार पडले नसते तर 40 + 18 करा किती झाले असते. 22 धावा. मैदान छोटे आहे. इथे टायमिंग चुकला फटका चुकला ना तरी षटकार जाऊ शकतो. त्यामुळे मिस्ट्रोक शॉट. आज शनिवार आहे उद्या रविवार आहे उद्या सुट्टीचा दिवस आहे. पाणी दे ना जरा. माझा आवाज तुला बसलेला नाही वाटत का? आहे पाणी का नाही खाली आहे का? 40 धावांचं एक छोटंसं आव्हान. 30-40. आदेश व मोनिश ही आघाडीची जोडी करावे संघाची. प्लीज डिस्कशन कमी आणि काम जास्त करा. ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या. वेळ कमी आहे. काल 4:30 वाजले. गुलाबी थंडी ठाणे शहराला आपल्या आगोशात हळूहळू घेऊ लागली आहे. या इथे थंड वातावरण तशात समोर क्रिकेटची हे पंचपक्वान्याने वाढलेलं ताट. जे क्रीडारसिक आहेत ना जे चांगली क्रिकेट पाहतात ते जागेवर हलणारच नाहीत एवढं निश्चित. खारेगावचा हा संघ भक्ती 11. बघू भक्तीमध्ये शक्ती आहे का नाही ती. विकेट कीपर मनोज पालांडे. ठाणे शहरातील अनुभवी यष्टीरक्षक. नक्कीच याच्याकडून यष्टीरक्षण शिकण्यासारखं आहे. वय वर्ष 40+, 48 वर्ष. परंतु तरुणाला लाजवेल इतकी चपळाई आहे. गोलंदाज वैभव. राईटा मोर विकेट मारा करतोय. ओ डावी यष्टी वाकली गेली. आजकाल मागचा दरवाजा उघडा ठेवायची सवय बॅट्समनला झाली आहे. पहिल्यांदा शपोल होतात ऑफस्टंपच्या बाहेर. ते का? मागचा दरवाजा उघडा ठेवला ना का चोर मागच्या दरवाजाने घुसतो. तुम्हाला कळलं पाहिजे आपला लेग स्टंप कुठे आपला ऑफ स्टंप कुठे आहे. आजकाल सवय झाली शपोल होतात ऑफस्टंपच्या बाहेर. मग लेग स्टंपचा यॉर्कर हा कानामागून आले तिखट झाली सारखा त्रिफळा घेऊन जातो. परंतु सर्वोत्कृष्ट चेंडू. दॅट्स अ रिअल गुड डिलिव्हरी. पहिलाच चेंडू लेग स्टंप यॉर्कर. जर असे गडी बाद झाले ना तर 40 धावा
छोट्या मैदानात सुद्धा हिमालय एवढं उंच वाटू लागतील. नवीन फलंदाज जयेश. थंडीच्या वेळी फलंदाज पॅव्हलियनकडनं मैदानाच्या मध्यभागी चालत आले, धावत आले तर वेगळं वाटतं. शतशात बदल. पुढे चेंडू. हा हवेत फटका, चांगला कव्हरच्या डोक्यावरनं एक्स्ट्रा लॉंग ऑफच्या दिशेला आणि हा सुंदर चौकार. पुढे सरसावत टायमिंग केलंय चेंडूला, पदलिथचा वापर केलाय. डान्सिंग ऑन द ग्राउंड अँड हिट ओव्हर द लॉंग ऑफ मिड ऑफ फॉर 6. 4 धावा माफ करा. चांगला फटका. धावसंख्येचं खातं उघडलं. ओम शुभम भवतु चा नारा सुरू झाला आणि धावसंख्येला वेग आला. धावसंख्या बिनबाद 4. जयेश. हा पुन्हा एकदा हवेत फटका, मिस्ट्रोक आणि बाद. नक्कीच बाद. काही गरज नव्हती. पहिल्या फटक्यात 4 धावा आल्यावर डोकं शांत ठेवून 1 धाव काढली असती तरी चालली असती, परंतु पुन्हा एकदा निष्फळ प्रयत्न. आणि राजीव 40+ चे खेळाडू आहेत, त्यांनी हा झेल पकडलाय. 2 गडी बाद 4 धावा. आतताईपणा जो म्हटला जातो ना, आतताई हा मराठी शब्द कशाला लागू पडतो? जेव्हा काही नसताना सुद्धा आजकाल केस तांबडे करणं, हिरवे करणं, नाकात डोल घालणं, याला आतताईपणा म्हणतात. तोच क्रिकेटमध्ये आतताईपणा. काही गरज नव्हती. 4 धावा आल्या 2 चेंडूंवर. शांत बसा. सिंगल घ्या. सरासरी 8 धावांची आहे. क्रिकेटमध्ये मगाशी झालेल्या सामन्यामध्ये 2 चेंडू 4 धावाला सामना हरलेत. तो याचमुळे गोलंदाज आपल्या मार्गावर. हा चांगला चेंडू. खरंच शॉर्ट ऑफ प्लेन डिलिव्हरी, परंतु चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. फलंदाज पहिल्यांदाच लवकर फिरले आणि गती परिवर्तन नंतर हळूवार चेंडू आला, त्यामुळे तो 1 धावांसाठी थडव्यांच्या दिशेला. चेंडू थोडीशी आतलीकडे लागली वाटतं. लेग बायचा निर्णय दिला पंचांनी, म्हणजे अतिरिक्त धावसंख्या घेऊन चिवर. धावसंख्या वाढते. धावसंख्या 5 धावा. 40 धावांचं छोटंसं आव्हान आहे. 25 यार्डची सीमारेखा आहे. जवळ छोटं मैदान आहे. गोलंदाज आपल्या मार्गावर. हा चांगला फटका. कार्पेट शॉट जमिनीलगत खेळलेला. धावचीचा संभव. चांगली चेंडू फेक, परंतु फलंदाज आपल्या घरात सुखरूप पोचलेला आहे. डायरेक्ट थ्रो. चांगला थ्रो होता. एक भक्ती स्पोर्ट्स खारेगाव आपल्या कर्णधाराला विशेष सूचना. आपल्याला 2 धावांची पेनल्टी लागली आहे, त्यामुळे आपली धावसंख्या आता 39 टू विन. 39 धावा झाल्या आहेत. कारण आपला खेळाडू 12वा खेळाडू टी शर्टवर होता, तो आत्ता आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आला आणि हे समजलं गेलं, म्हणून जो नियम आहे त्या नियमानुसार 2 धावांची पेनल्टी. 40 वजा 2 38. समोरील संघाला जिंकण्यासाठी आता 39 धावांचं आव्हान. ओके, लेट्स प्ले ऑन. हा सुंदर चेंडू. सुंदर चेंडू. लेट कट करण्याचा प्रयत्न. एवढा शरीराच्या जवळ लेटकट. नशीब चेंडू फळीवर चेंडू आला. पायावर आदळला असता तर नक्कीच पायचीत झाला असता. लेटकट खेळताना तुमचा फटका थोडा लेट झाला तर तुमचा कटलेट झाला म्हणून समजा. तो नेहमी नजरेखाली आणि हळूवार खेळावा लागतो, ज्याला चापटी हळू म्हणतात. धावसंख्या राहुल कावर 6 धावा 2 गडी बाद. आता हव्यात बरोबर 33 धावा येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये. 39चं टार्गेट आलं. पाहूया काय घडतंय.
बघा नियम काय अटी आहेत. 6 कॅमेरामॅन लाईव्ह टेलिकास्ट चालू आहे. युट्यूबवर मॅच लाईव्ह चालू आहे. अख्ख्या जगभरात लोक बघतायत. लाईव्ह टेलिकास्ट असताना एक चुकीची गोष्ट काय माहितीये का, तुम्ही घरात तुमच्या लोक सामना पाहत असेल, तुम्ही काहीतरी करत असाल तर ते दिसतं टीव्हीवर. सचिन मोनिश सामोरं जातोय. आदेश माफ करा, आदेश व रुपेशची जोडी. आदेश स्ट्राईक एंडला, रुपेश नॉन स्ट्राईक एंडला आणि गोलंदाजीत बदल संभवतोय. पॉवर प्लेचा दुसरं षटक, याचा अर्थ 3 खेळाडू 30 गज दायऱ्याच्या बाहेर व 8 खेळाडू 30 गज दायऱ्याच्या आतमध्ये. एक डीप मिड विकेट, एक डीप लॉंग ऑन व एक डीप लॉंग ऑफ. या ठिकाणी गोलंदाज लेफ्ट आर्म अराउंड द विकेट. हो काय चेंडू आहे, सुंदर चेंडू. सचिन लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, डावखुरा. जर आपण आपल्या बोटांमध्ये चेंडू फिरकी जर चांगली असेल तर आपण नक्कीच सामना फिरू शकता. हा बघा चेंड केलाय, चांगला चेक केलाय चेंडूला. डीप विकेटला 1 बाउंड चेंडू येतोय. एकच धाव मिळेल आणि सुंदर थ्रो, गुड थ्रो, चांगला थ्रो. डीप विकेटवरनं यष्टिकाच्या थोड्याशा पुढ्यात. धावसंख्येत 1 धावांची भर. धावसंख्या 7, 2 गडी बाद. काय सुंदर ऍक्शन आहे गोलंदाजी. डावखुरा गोलंदाज आहे. राईट आर्म लेफ्ट आर्म अराउंड द विकेट, म्हणजे पंचांच्या मधून धावतोय आणि स्टंप मधून. हा टॅप केलेला फटका कव्हरच्या दिशेला, बॅकफुटवर जात. एकच धाव मिळेल नक्कीच. एका धावावर समाधान मांडतायत. थोडा आखूट आहे चेंडू. धावसंख्या 8. 38 टू विन आहे आता यांना. आता 38 ला विन आहे. ओ मगाशी 40 धावांचं आव्हान होतं, 39 धावा झाल्या होत्या. 39 वजा 2 म्हणजे 37. याचा अर्थ विजयाचं लक्ष 38 धावांचं. सामना रंगतदार होणार कारण की फलंदाज हाराखिरी थोडं थोडं करताना दिसत आहेत. धावसंख्या धावलकावर 9 धावा. पॉवर प्लेच्या षटकामध्ये एवढ्या कमी धावा, फायदा उचलला पाहिजे पॉवर प्लेच्या षटकांमध्ये. हो काय टर्न आहे, काय फिरकी आहे. डाव्या स्टीवरून चेंडू 80 डिग्रीच्या काटकोनात वळाला. फलंदाज फक्त घे भरारी असा मोठा फटका खेळण्याच्या नादात चुकतोय. पायांची बिलकुल हालचाल नाहीये, चेंडूवर येत नाहीये, जागेवर खेळण्याचा प्रयत्न. पंच पुन्हा एकदा सामना चालू करण्यात देतात. शशाटम लेफ्ट आर्म अराउंड विकेट. सचिन हा पुढे आओ. ठाण्यात दहीहंडी प्रसिद्ध आहे, तसाच दहीहंडी फोडल्यासारखा कॅच सोडला. हा झेल किती इझी होता. गोलंदाज सुटलेल्या झेलच्या खेळाडूला काय म्हणेल, दुश्मन न करे दोस्त ने वो काम किया है, उम्र भर का गम हमें इनाम दिया है. चांगल्या गोलंदाजांनी केलेल्या गोलंदाजीवर पाणी फेरण्याचं काम. जर आता गडीबाज झाला असता तर टेन्शन जे आहे, दबावाचा काटा हा फलंदाज आला असता. धावसंख्या 10 धावा, 2 षटक पूर्ण 10 धावा. आता हव्यात बरोबर 28 धावा 18 चेंडूंमध्ये. लक्षात ठेवा थर्ड अंपायर आपले आहेत जे डी सर्कल मध्ये बसलेत. काळी जी विकेटकीपरच्या मागे जी फक्त एकच काळा चौकोन आहे झाडांच्या बाजूला, त्यामध्ये थर्ड अंपायर बसले असतात. ते पण 2-2. त्यांना वाटलं जर चेंडू फेकी आहे तर ते डायरेक्ट नो देऊ शकतात. नो वॉर्निंग. महाराष्ट्राचा स्पेशल वडापाव आपल्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. खरं सुंदर आयोजन अजय पाटील यांच्या मार्फत.
आता हव्यात 18-28. बघा रात्री सामना हा रंगणार हे आमच्या अनुभवाने आम्ही सांगतो, कारण की फलंदाज कुठे उभा आहे? खोलवर, विकेट क्रीजच्या आतमध्ये. याचा अर्थ ही इज प्लेइंग ऑन द बॅकफुट. तो मागेच खेळणार. हा बघा सुंदर चेंडू, पायरा जळतोय, डाव्याचीवरचा चेंडू. एक धाव लेग बाय स्वरूपात. पंचांचा इशारा येतोय. अजून चेंडू फळी आणि चेंडूचा संगमच होत नाहीये. गोलंदाज संतोष फडतरे, संतोष एफ आणि संतोष बी असे दोन संतोष आहेत खारीगावमध्ये. भोर फलंदाज तर फडतरे गोलंदाज. धावसंख्या 11. 2 गडी बाद, 3 गडी बाद, 2 माफ करा. पंचांकडे विचारपूस करण्यात आली कुठल्या तरी गोष्टीची. काहीतरी घडलंय बाबा. व्यवसाय क्रिकेट 1 लाखची रक्कम लागली प्राईजची. का लोकांच्या रसनसात व्यावसायिकता येते? काय येणार नाही? प्रोफेशनल क्रिकेट पाहायला मिळतं. गोलंदाज, ओ काय शॉट आहे, सुंदर फटका, मिडविकेट डिस्प्लेच्या दिशेने भिरभिरता षटकार. संतोष आदेश यांनी आदेश दिल्यासारखा फटका मारला. आकुटमध्ये चेंडू होता, परंतु त्यांच्या चेंडू फळीची जी भिरका होता, जो स्विंग होता, त्या स्विंगवरच त्यांनी आज षटकार चढवला. दॅट्स अ ब्युटिफुल हिट ओव्हर द डीप स्क्वेअर लेग फॉर बिग 6. धाव संख्या 17. ओके, प्ले ऑन, प्ले ऑन. लेट्स प्ले ऑन. निर्णय तिसरे अंपायर घेणार आहेत कुठल्या ऍक्शनवर. पुन्हा एकदा संतोष फडतरे. सामना थांबवू नका. पंचाशी कोणी बोलणार नाही. त्यांना जो निर्णय त्यांना द्यायचा ते देणारच. ओके, लेट्स प्ले ऑन. संतोष लांब पावलांचा रणप, राईट हँड राऊंड विकेट मारा करतायत. गुड शॉट, चांगला जमीन लगत फटका, सुंदर अडवत आहेत सचिन. चांगली चपळाई चेंडू अडवताना. 1 धाव तर काही रोखू शकत नाहीये. धावसंख्या 17चा आशू बागला पार करत 18 धावा. आता हव्यात बरोबर 20 धावा. 14 चेंडू 20 धावा. 15 चेंडू, माफ करा, करेक्ट, सॉरी अंपायर. पंच झोपले नाही त्याचा अर्थ. पुन्हा एकदा. हो, तासगो डिलिव्हरी, यॉर्कर डिलिव्हरी, फलंदाज आणि नोचा पुकारा आलाय दिसतोय कुठून तरी. नोचा, ओ थ्रो ऍक्शन वर नो. 2+1 3 आणि गोलंदाजाला बंदी. टू प्लस 1 3 धावा आणि गोलंदाजाला या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करायला आता बंदी. दोन धावांचा दंड नोला, त्यामुळे एकूण धावा आल्या त्या 4 आणि गोलंदाजाला आता आणि फ्री हिट सुद्धा लागू होईल. नाही, याच्यावर फ्री हिट नाहीये. सॉरी सॉरी सॉरी. ऍक्शन वर निरीक्षण केलं गेलं.
ॲक्शन व निरीक्षण, मी यासाठी निरीक्षण शब्द वापरतोय कारण की तुमचा हात सरळ रेषेत आला कानावरून तर तो गुड ॲक्शन, थोडा हात बेंड झाला तर ती डाऊटफुल ॲक्शन. हे लक्षात ठेवा. दॅट इज द रूल ऑफ नो सेक्शन. MCA मुंबई क्रिकेट असोसिएशन सेक्शन 2612B1 हा नियम आहे. धावसंख्या 22. धाव आता सामना आलाय 15 चेंडू 16 धावा. काय शॉट आहे. 1 बाउन्स डीप मिड स्क्वेअर लेगला 1 धाव. धावसंख्या धावकावर 23 धावा. चला सामना संपायला अजून बराच वेळ आहे. षटका मागे चेंडू मागे धावता. ओ गोल डिलिव्हरी, उजव्या बाहेर टप्पा होता. 1 धाव 2 धावा. बघू लेग बॉय स्वरूपात चांगला सामना एकाच निर्णयाने बदलला. धावसंख्या 2 धावांची वर. धावसंख्या 25 धावा. 25. हळूहळू करावे हा संघ विजयाच्या मार्गावर अग्रेसर होताना दिसतोय. गोलंदाज संतोष हा कुठल्या कुठे डाव्याष्टीच्या बराच बाहेरचा अवांतर चेंडू. पंचांचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये 1 धावांची भर आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या धाबलकावर 26 धावा. आता हव्यात बरोबर 12 धावा आणि हा मिस्ट्रोक झेलचा संभव बघा. यशस्वी का गेले तिकडे. 2 धावा. धावसंख्या 28. किती आता 12 चेंडू 10 धावा आणि ड्रिंक्स जगवार घेऊन मैदानात. या षटकात किती धावा निघाल्या बघूया. 2 गोलंदाजी गोलंदाजी केली. मागणे षटक. आता ज्या प्रकारे ऑलिम्पिक मध्ये भाग घेताना मेडिकल टेस्ट केली जाते त्या प्रकारे टेनिस क्रिकेट मध्ये सुद्धा गोलंदाजांची टेस्ट होणार. तो थ्रो तो करत नाही ना, अशी टेस्ट घेतली पाहिजे. आर्म ॲक्शन चेकिंग ही झालीच पाहिजे. क्या बात है. सामना आता थोडासा निराशजनक. यानंतर सामना बघायला विसरू नका. विश्वास स्पोर्ट्स लढत देतोय सह्याद्री या संघाला. का सुंदर रिक्षा सजवली आहे. पहिले मला जावई रिक्षावालाच हवा असावा असं डिमांड असायचं. जावई हवा रिक्षावाला. आता नाही. गोलंदाज सचिन. जर 2 धावांनी सामना हरले तर तो टी शर्ट घातलेला खेळाडूला कधीही तो संघ माफ करणार नाही. सचिन गोलंदाज. काय नियम आहेत. हे नियम किती सुंदर आहेत. चौथ्या षटकाचा पहिला चेंडू. सचिन लेफ्ट आर्म अराउंड द विकेट. हा सुंदर फटका. लॉंग ऑनच्या दिशेला 2 धावा घेण्याचा प्रयत्न असफल आणि हा चौकार. मिस फिल्डिंग. आता काय राम नाही उरलाय. 6 धावाच करायचे आहेत.
11 चेंडू 6 धावा. आता सामना एकतर्फी होते असं वाटतंय. सचिन अजून एक हाती लढत देतोय. विश्वास आणि सह्याद्री तयार राहावं. चांगला कट केला आणि या 4 धावा कव्हरच्या क्षेत्रामध्ये. बॅकफुट पंच टू द कव्हर रिजन फॉर 4. बॅकफुटला जात कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चांगला ड्राईव्ह, चांगला फटका. आता हव्यात फक्त 2 धावा, फक्त 2. या हळूवार खेळतात. 2 धावांसाठी जातीलच नाही. 1000 समाधान मानतायत. सामना बरोबरीत 1 to win. 1 चे धाव शिल्लक. या बघूया काय होत आहे. गोल डिलिव्हरी, सुंदर चेंडू. सचिन पंचांकडे दाद मागण्यात आली. पंच विचारतात एवढ्या थंडीत का पिडता रे. परंतु कौतुक केलं पाहिजे संतोष भोरचं, ज्यांनी आपल्या संघाला 3 षटकारांनी या स्पर्धेत बनवून ठेवलं. आणि इथे बाद होते का उद्या 1 डिक्लेअर. दॅट इज द विन. करावे संघ अभिनंदन. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय तो